आज देहू नगरीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा पार पडणार आहे। यासाठीच देहू नगरी सजलेली आहे। मुख्य मंदिर आणि गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। याच देहूच्या मुख्य मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। पाहूयात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा वर्षपूर्ती सदैव वैकुंठ गमन सोहळा आज साजरा होत आहे आणि त्याचसाठी मुख्य मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। रंगीबेरंगी फुलांचा वापर करून देशी विदेशी फुलांचा वापर करून तब्बल 6 टन ही फुलं वापरण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण सजावट जी आहे ती या मुख्य मंदिरात करण्यात आलेली आहे। आजच्या या बीज सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी जे आहेत ते देहू नगरीमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वारकऱ्यांच्या रांगा ज्या आहेत त्या आज पहाटेपासूनच लागलेल्या आहेत। देहूच्या मुख्य मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी हे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी येत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। 10:30 वाजता पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर दुपारी 12 वाजता जो आहे तो हा बीज सोहळा म्हणजेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू।